तुमचे पोहे कडक होतात तर ही रेसिपी नक्की पहा। चाळणीमध्ये 1.5 कप पोहे चाळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून पोहे व्यवस्थित पसरून घेऊन ते 10 मिनिटं बाजूला भिजण्यासाठी ठेवावे। कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडंसं किसलेलं आलं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा हलकासा ट्रान्सफॉर्म होईपर्यंत परतून घ्यावा आणि इथे भिजवलेले पोहे देखील छान सुटसुटीत करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये हळद, थोडासा हिंग, साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, थोडेसे पाणी टाकावे। आता त्यामध्ये भिजवलेले पोहे, चवीप्रमाणे मीठ, भाजलेले शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतून घेऊन त्यावरती झाकण ठेवून आता 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात। वाफ काढून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकून या ठिकाणी मऊ लुसलुशीत असे पोहे तयार। धन्यवाद।